मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्यानं उभारण्यात आलेला महत्त्वाचा मिसिंग लिंक याच बोगद्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघाताची घटना घडली। पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर कारनं मुंबईकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या एका मालवाहू टेम्पोला पाठीमागून अत्यंत जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की अपघातात दोनही वाहनांचा पूर्णपणे चक्काचूर झाला। या दुर्दैवी अपघातात पिंपरी चिंचवडमधील वाकड इथले प्रसिद्ध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते तुषार भूमकर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर कारमधील एक जण गंभीर जखमी आहे। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कारमधील अन्य तिघे जण सुदैवाने या भीषण दुर्घटनेतून सुखरूप बचावले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हा भीषण अपघात मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास मिसिंग लिंकच्या टनलमध्ये घडला। पुण्याकडून मुंबईच्या दिशेनं वेगानं जाणाऱ्या फॉर्च्युनर कारची मुंबईकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक बसली। ही धडक इतकी तीव्र होती की कारच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार फॉर्च्युनर कारमध्ये प्रवास करणारे 5ही प्रवासी हे पिंपरी चिंचवड शहरातील वाकड इथल्या भूमकर चौक परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे। अपघाताचा प्रचंड आवाज ऐकून महामार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आणि त्यांनी तातडीनं मदतीसाठी पुढाकार घेतला। घटना घडताच महामार्ग सुरक्षा पोलीस, IRBचे देवदूत, आपत्कालीन मदत पथक आणि स्थानिक वैद्यकीय यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले। मदत पथकांनी प्रसंगावधान राखून अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या जखमींना तातडीनं बाहेर काढलं आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं। या अपघातामुळे मिसिंग लिंक बोगद्यात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली। रस्त्यावरील दोनही अपघातग्रस्त वाहनं हटवण्यासाठी आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे 2 तास मिसिंग लिंक बोगद्यातून बंद करण्यात आलेली। या काळात सगळी वाहनं जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वळवण्यात आली। महामार्ग पोलीस आणि देवदूत पथकानं क्रेनच्या सहाय्यानं दोनही अपघातग्रस्त वाहनं महामार्गावरून बाजूला हटवून रस्ता पूर्णपणे साफ केल्यानंतरच मुंबईकडे जाणारी लेन पुन्हा वाहतुकीसाठी पूर्ववत खुली करण्यात आली। या अपघाताचा पुढील सखोल तपास महामार्ग पोलीस करतायत। अपघातात प्राण गमावलेले तुषार भूमकर हे पिंपरी चिंचवड आणि वाकड परिसरातील एक अत्यंत सक्रिय सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते। परिसरात विविध सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच मोठा सहभाग असायचा। त्यांच्या पत्नीनं पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत तिकिटावर निवडणूक लढवलेली। तुषार भूमकर यांना अशा अचानक आणि अकाली झालेल्या अपघाती निधनानं वाकड परिसरासह संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात तसंच राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तीव्र हळहळ आणि दुःख व्यक्त होत आहे। पुण्याहून शगुफ्ता शेखसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com।